हाऊसिंग फायनान्स कंपनीने न्यायालयाच्या आदेशानुसार सुतारमाळा इचलकरंजी येथील रिव्हिजन सर्व्हे नंबर 693-1 सिटी सर्व्हे नंबर 9914-2 तसेच IMC नंबर 693-2 अशा एकूण 3 मिळकती ताब्यात घेऊन सील बंद केल्या होत्या. संबंधित ठिकाणी सुरक्षेसाठी रक्षकाचाही नेमणूक करण्यात आली होती. दरम्यान 21 फेब्रुवारी 2024 रोजी रात्रीच्या सुमारास संशयित आरोपी मोहसन सिकंदर महालदार, इक्बाल अब्दुल महालदार, जुबैर दिलावर महालदार आणि मोहम्मद रफिक सिकंदर महालदार यांनी न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करत संबंधित मिळकतीत बेकायदेशीर प्रवेश केल्याचा आरोप होता. तसेच त्यांनी तेथील सुरक्षारक्षकास दमदाटी व शिवेगाळी करून मिळकत ताब्यात घेतल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणी संबंधित फायनान्स कंपनीने गावभाग पोलीस ठाणे इचलकरंजी येथे भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 447, 207, 504, 506 सह 34 अंतर्गत फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आलं. सदर प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट रियाज रफिक बांदार यांनी साक्षीदारांचा प्रभावी उलट तपास करून भक्कम युक्तिवाद मांडला. न्यायालयाने उपलब्ध पुरावे अपुरे असल्याचं नमूद करत चारही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात ॲडव्होकेट रियाज बांदार यांना त्यांचे सहकारी ॲडव्होकेट यासिन पेंढारी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, ॲडव्होकेट सचिन कोरवी, अजीज नदाफ, परवेज मुजावर, मुजम्मिल मुजावर आणि साहिल शेख यांनी सहकार्य केलं.